हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग वळूया आपल्या स्टोरीकडे. सर्वांना नमस्कार. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. आज रोहित राणीला म्हणाला, राणी तू माझ्यासाठी किती कॉलेज बुडवशील? तुझं नुकसान होतं, तू जा ना कॉलेजला, आणि दुपारनंतर आहेसच की माझ्याजवळ. राणी म्हणाली, सर आता माझ्याजवळ प्रोफेसर असताना माझं कसं नुकसान होईल? तुम्ही मला घरात शिकवाल ना? रोहित म्हणाला, ते झालं एका विषयाचं. तुमच्या विषयाचं त्यांचा अभ्यास बुडतोय त्याचं काय? आणि म्हणून लवकर बरे व्हा. त्या संग्राम राजे शिर्केला धडा शिकवण्यासाठी नको, त्याची शिक्षा त्याला भेटेलच, पण चांगलं काम करण्यासाठी तुम्ही नीट व्हा. कारण तुम्ही शिकवल्याशिवाय तुमचे टॉपिक समजत नाहीत. अकाउंट किती अवघड असतं सर. आणि रोहित हसून म्हणाला, राणी तू सगळ्यांचा किती विचार करतेस ना? राणी म्हणाली, हो ना, जसं तुम्ही करता. सगळ्या मुलांसाठी तुम्ही पुन्हा शिकवलं की, आणि सगळ्या प्रोफेसरना सुद्धा पुन्हा टॉपिक शिकवायला सांगितले. आता रोहित हसला आणि खरं खरं बोलत म्हणाला, ते सगळ्यांसाठी नव्हतं, ते फक्त तुझ्यासाठी होतं. आणि हे ऐकलं आणि राणी मनातून खुश झाली, कारण तिला हेच तर ऐकायचं होतं त्याच्या तोंडातून, की तो फक्त राणीसाठी हे करतोय. त्याचं आणि तिचं काहीतरी वेगळं नातं आहे, इतर सगळ्यांसारखं नाही, काहीतरी स्पेशल आहेच, आणि ती त्याच्यासाठी स्पेशल आहे. आणि मग राणी हसली आणि म्हणाली, सर एक सांगू का? म्हणजे विनंती करू का? रोहित म्हणाला, काय? राणी म्हणाली, त्या सायलीला येऊ दे ना कॉलेजमध्ये, तिचं खूप नुकसान होतंय. रोहित म्हणाला, आणि तिनं पुन्हा तसा वेडेपणा केला तर? त्यापेक्षा नको, मूर्ख आहे मुलगी. तिची हिंमत कशी झाली माझ्यासमोर असं वागण्याची? राणी म्हणाली, तुमच्याकडे बघणाऱ्या मुलींना तुम्ही इतकी कठोर शिक्षा देता का? तुम्ही ना मोगल आझम आहात. आणि रोहित थोडा हसून म्हणाला, असू दे, पण ती डायरेक्ट एक्झामलाच येईल. कसा अभ्यास करायचा घरी राहून हे तिनं ठरवावं. राणी म्हणाली, सर तिचा यात तरी काय दोष? रोहित म्हणाला, मग दोष माझा आहे का? मी तिला म्हणालो का माझ्यासाठी चिठ्ठी लिही रक्तानं? आणि यामध्ये तिला जर काही झालं असतं तर, ती मेली असती तर माझ्यावर किती मोठं प्रेशर आलं असतं तुला माहीत आहे का? मी अडकलो असतो त्यात. या मुलींची लफडी ना साधी नसतात, म्हणून मला मुली आवडत नाहीत. आणि राणी म्हणाली, सगळ्याच मुली तशा नसतात सर. आणि रोहित म्हणाला, आता कळलंय ना मला, तू तशी नाहीस. मला तुझा अनुभव खूप जवळून आहे. राणी म्हणाली, तेच ना सर, सगळ्या मुली सारख्या नसतात, आणि प्रत्येकाचा अनुभव घेतल्याशिवाय माणूस कसा आहे ते कळत नाही. रोहित म्हणाला, म्हणजे मग मी प्रत्येकीचा अनुभव घेत बसू की काय? आणि ती मेघना मॅडम सुद्धा तशीच मूर्ख. राणी म्हणाली, तसं नाही म्हणायचं मला, दोष सायलीचा नाही, तिच्या वयाचा आहे. रोहित म्हणाला, मग तूही त्याच वयात आहेस की, तुझंही लहान वय आहे, अल्लड आहे तूही. तू कधी असा वेडेपणा नाही केला. तो एक व्हॅलेंटाईन डे दिवशीचा सोडलास तर बाकी दिवस तू ठीक होतीस. इतकी महिने आपण या रूममध्ये राहतो, तू कधीच असा मूर्खपणा नाही केलास. आणि राणी आता गप्प बसली. आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी जे झालं ते अजूनही रोहित कुमारला आठवतं का? असं ती मनात म्हणाली. आणि मग म्हणाली, सर तुम्ही मेघना मॅडमना कसं शांत केलं? आणि तुमच्या पाठीमागे लागायचं त्यांनी सोडलं का? रोहित म्हणाला, मी सांगितलं तिला माझं लग्न झालं आहे. आणि राणी मनात हसली. मग म्हणाली, सर ऐका ना, मला वाटतं सर सायली सुधारली असेल तर एक संधी द्यायला काय हरकत आहे? आणि रोहित लगेच म्हणाला, राणी ती तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का गं, म्हणून तिची इतकी तरफदारी करतेस? हे बघ राणी, असल्या फालतू मुलींशी कॉन्टॅक्ट ठेवू नको, आणि मी एकदा निर्णय घेतला की घेतला, त्यात पुन्हा बदल होणार नाही.
नाहीतर सगळ्याच मुली असं वागायला लागतील आणि रूल तोडतील, डिसिप्लिन तोडतील. आणि हे घातक आहे आपल्या कॉलेजसाठी. आपल्या कॉलेजमध्ये डिसिप्लिन विद्यार्थ्यांनाच प्रवेश असतो अशी ख्याती आहे. आणि डिसिप्लिन बघूनच आईवडील त्यांची मुलं आपल्या कॉलेजमध्ये घालतात. त्यामुळे मी तिला फक्त परीक्षेला अलाउड केलं आहे. तिचं नुकसान नाही होऊ देणार. डोंट वरी. आता रोहित ऐकतच नव्हता आणि राणीने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, सनकी रोहित कुमार, नाही म्हटले की नाहीच असतं. मग राणी आता त्याच्यासमोर बसून बसून बोर झाली. घरात अभ्यास करून करून बोर झाली आणि त्याला म्हणाली, सर तुम्हाला काय आणून देऊ का खायला? रोहित मला खायला नको, आधी अभ्यास कर. फायनल एक्झाम जवळ येत आहेत. आधीच माझ्यामुळे तुझा खूप टाईम जातोय. आणि राणीनं फार वाईट चेहरा केला. इतक्यात बेल वाजायला सुरुवात झाली. आता घरात एखादा नोकर होता की नाही कुणास ठाऊक. कोणी दरवाजा उघडतच नव्हतं आणि बेल वाजतच होती. आणि राणी म्हणाली, आले आले, कोण आहे? बेलमध्ये बोट चिकटून बसलं की काय? यांचं किती बेल वाजवतात. आणि तिच्या गमतीशीर बोलल्यानं रोहित हसायला लागला. इतक्यात नोकरानं पटकन पळत जाऊन दरवाजा उघडला तर दारामध्ये मनोज होता. आणि त्याला बघून राणी चकित झाली आणि म्हणाली, मनोज तू इतक्या लवकर? आणि म्हणाला, राणी अगो सरांना असं बरं नाही कळलं आणि मला करमतच नव्हतं आणि म्हणून मधल्या ब्रेकमध्ये मी निघून आलो. आणि मग ती खूप खुश झाली. आज तो पहिल्यांदा तिच्या घरी आला होता ना म्हणून. आणि ती म्हणाली, ये ना, मी तुझ्यासाठी चहा कॉफी आणते. आणि मनोज आला आणि रोहित समोर बसला आणि तो इतक्या फास्ट बघायला आला, याचा अर्थ त्याला माझी खरंच काळजी आहे की काय असं रोहितला वाटलं. पण राणीचा इतका चेहरा खुलला, तेही इतक्या लगेच, हे त्याला नाही आवडलं. मघाशी तर कशी नर्वस होऊन बसली होती. मग राणी त्याला पाणी घेऊन आली, चहा घेऊन आली आणि मनोजने रोहितची थोडीशी चौकशी केली आणि राणीसोबतच अभ्यासावर बोलायला लागला. बाकीच्या 3 विषयाच्या नोट्स दाखवायला लागला. आणि हे दाखवताना ते दोघेसुद्धा जवळजवळ यायचे, कधीतरी हाताला हात लागायचे. राणी हसून त्याच्या खांद्यावर चापट मारायची. आता येता येताच थोडासा बाबळीचा पाला गळून त्याच्या डोक्यावर पडला होता, तोही राणीनं काढला. आणि रोहित मनामध्ये शंका घेऊन म्हणाला, मनोज नक्की माझ्यासाठी नाही आला? नक्कीच. जास्त दिवस राणीला बघितलं नाही ना, मग करमत नसेल ना कॉलेजमध्ये, आणि म्हणून तो तिलाच बघण्यासाठी आला असणार. बहाणा फक्त माझा. आणि आता तो मनोजला म्हणाला, मनोज तुझं झालं असेल तर मला आराम करायचा आहे, तू जातोस का? तसं तो म्हणाला, सॉरी सर. आणि राणी पण म्हणाली, सॉरी हां सर, तुम्ही आराम करा, आम्ही बाहेर जाऊन बोलतो. तसं रोहितने डोळे मोठे केले आणि म्हणाला, काय गरज आहे बाहेर जाऊन बोलायची? त्याला आता जाऊ दे ना कॉलेजला. आणि मनोज म्हणाला, नाही सर, आता मी घरीच जाणार आहे, आता पुन्हा कॉलेजला नाही जाणार. आणि मी इथे आणखीन थांबलो तरी हरकत नाही. आणि रोहित लगेच म्हणाला, मग घरी जा. आणि राणीनं रोहितकडे बघितलं आणि म्हणाली, सर तुम्ही त्याला चक्क जायला सांगताय, म्हणजे हाकलताय? आणि रोहित थोडासा नाक फुगवून म्हणाला, मग तू त्याला इथे थांबण्याचे इन्व्हिटेशन देतेस का, की तो पाहुणा म्हणून आलाय? राणी थोडंसं रागात म्हणाली, सर तुम्हाला बघायला आलाय तो. रोहित म्हणाला, मग झालं बघून, आता जा म्हणावं, आता मला आराम करायचा आहे, मला डिस्टर्ब होते तुमच्या आवाजानं. आणि राणी म्हणाली, ठीक आहे मनोज, घे तुझ्या नोट्स आणि चल बाहेर, आपण बाहेर जाऊन बोलूया, यांना त्रास होतोय आपल्या आवाजाचा. आणि राणी मनोजला घेऊन बाहेर गेली. तसा रोहित आणखीन चिडला आणि फुगला की, आणि लवकर ती आतच येईना. आणि मनोज गेला की नाही, त्यांचं काय चाललंय बाहेर हे त्याला कळेना. आणि रोहित खूप खूप अस्वस्थ व्हायचा.
त्याच्या डोळ्यासमोर आता ते दोघे काय काय करत असतील असं चित्र उभं राहायचं आणि बरंच काय काय दिसायचं. त्याच्यासमोर जे चालायचं त्याच्याहीपेक्षा आणखीन विचित्र विचित्र भास त्याला व्हायचे. आणि राणीच्या बाबतीत आता तो खूप पॉझिटिव्ह झाला होता. आणि पुन्हा बाहेरही अभ्यासावरच चर्चा होते हे त्याच्या कानावर येत नव्हतं, कारण तिनं दरवाजा ओढून घेतला होता आणि दोघेही गप्प आहेत. मग नक्की चाललंय काय त्यांच्यात हे त्याला कळेना. आणि जेव्हा दोघेही गप्प असतात तेव्हा नक्कीच दोन्हीकडून काहीतरी मनात सुरू असतं. हे त्यानं अनुभवलं होतं सकाळी स्पंजिंग करताना. त्यामुळे आता ते काय करतात हे त्याला बघायचं होतं, पण जागेवरून उठता येईना आणि तो असहाय्य झाला होता. एखाद्या वाघाला पिंजऱ्यात कोंडावं तशी त्याची अवस्था झाली होती. रोहित आता खूप चिडला आणि मोठ्या मोठ्याने राणीला हाका मारायला लागला, राणी राणी म्हणून. आणि आता त्या हाका सपनानं पण ऐकल्या आणि मनोज तर निघूनच गेला. आणि ती बाहेर आली. राणीला म्हणे, राणी अगो तू इथेच आहेस, मग भाऊजी का हाका मारत आहेत? राणी म्हणाली, माझा मित्र आला होता ना, त्याला सोडायला आले होते आणि त्याला बघून यांना गुदमरते. त्याच्याशी बोललेलं नाही आवडत. त्यांचा स्टुडंट आहे तो, चांगला आहे तो, तरी यांना पटत नाही. आता यांनाच बघायला आलाय ना बिचारा. आणि असे बोलतात, बघा ना म्हणे त्याला पाठवून दे घरी. आणि सपनाच्या डोक्यात आता नवीन प्लॅन खेळायला लागला. मनोजचा फायदा घ्यायचा आणि रोहितला राणीच्या जवळ आणायचं. पण ती आता काहीच नाही बोलली आणि राणीला म्हणाली, तू जा आतमध्ये, नाही तर घर डोक्यावर घेतील ते. आणि या विषयावर जानकी आणि राहुलला विचारून पुढं जायचं असं सपनानं ठरवलं. मग राणी आत आली आणि म्हणाली, काय झालं, काय पाहिजे? आणि रोहित मुद्दाम म्हणाला, मला खायला पाहिजे. आणि राणी म्हणाली, मी मघाशी विचारलं होतं की नाही म्हणालात तेव्हा तुम्ही, मग आता का म्हणताय खायला पाहिजे? लगेच भूक लागली? रोहित म्हणाला, आता लागली तर लागली. राणी तोंड वाकडं करून म्हणाली, आणते. आणि रोहित म्हणाला, मनोज गेला का? राणी मुद्दाम आली, नाही, अजून तो मला इतर विषयांचं सांगतोय, बाहेर आहे. रोहित म्हणाला, तो प्रोफेसर आहे का? जायला सांग त्याला. राणी म्हणाली, नसला तरी होईल प्रोफेसर, आणि त्याची पहिली स्टुडंट मी असेल. रोहितला आता राणीचा राग आला. ती मनोजला जाऊ देतच नव्हती. आणि रोहित म्हणाला, राणी इथेच बस, आता नको जाऊ बाहेर, माझ्यासमोर बस आणि मी पेशंट आहे, माझं सगळं ऐकायचं, अजिबात हलू नकोस. आणि कुठे आहे मनोज? राणी म्हणाली, मी ना त्याला लपवून ठेवलाय चुन्याच्या डबीमध्ये. काय सर तुम्ही पण, का त्याला पाण्यात बघता हो? की तो माझा फ्रेंड आहे म्हणून तुम्हाला आवडत नाही? रोहित लगेच म्हणाला, हो, तो फ्रेंड आहे आणि मी नवरा आहे. आणि राणी म्हणाली, असं जर असेल ना तर मी सुद्धा तुमची बायको आहे आणि अख्ख्या कॉलेजच्या मुलींसोबत दुश्मनीच घ्यायला पाहिजे, कारण त्या तुमच्याकडे बघतात, तुमच्या शर्टवर, तुमच्या दिसण्यावर कमेंट करतात, रोज पैज लावतात. आज रोहित सर कोणता ड्रेस घालून येतील? आणि रोहित हसला आणि म्हणाला, तू कधी लावायची का पैज माझ्यावर? आणि राणी तोंड वाकडं करून म्हणाली, अजिबात नाही, काही गरज नाही पडली, मी नाही कोणाकडे बघत पैज लावायला, आणि ती जिंकल्यावर त्यांना पार्टी द्यायला वेळ नाही माझ्याकडे आणि पैसा पण नाही तितका. असं म्हणून ती निघाली. आणि तो म्हणाला, कुठे निघालीस? माझ्यावर लक्ष ठेवायला आहेस ना, मग माझ्यासमोर बस आणि माझ्यावर लक्ष ठेव. असं म्हणून त्यानं तिला समोरच बसवली. आणि यांचं काय करावं तिला कळेना. बिचारा मनोज, त्याला किती वाईट वाटलं असेल असं हाकलून दिल्यावर, असं तिला वाटलं. पण त्याचाच फोन आला. मी गेलो आहे असं तो म्हणाला. आणि रोहित म्हणाला, बरं झालं गेला. आणि राणी मला अहो नाही म्हणाली, याचा अर्थ नक्कीच तिच्या मनात इथून जाण्याचा विचार आहे हे रोहितला कळलं. आणि तो तिला समोर बसवून तिच्याकडे नुसता बारीक बघत होता. आणि त्याच्यासमोर बसवून बसवून राणी संकोचून गेली होती त्याच्या नजरेनं, कारण तिच्याकडे बघणारी त्याची नजर आता सिंपल नव्हती, त्यात बरंच काही काही तिला दिसायला लागलं.
रोहित आता तिच्या चेहऱ्यापासून, तिच्या कानापासून, गळ्यापासून, छाती, कंबर सगळीकडे त्याची मधाळ नजर फिरवत होता आणि त्या फिट असलेल्या ड्रेसमधून तिची फिगर त्याला व्यवस्थित दिसत होती. तसतसं राणीच्या काळजात धस्स व्हायचं आणि राणीनं तिची ओढणी व्यवस्थित केली आणि उगीचच एक पुस्तक घेतलं आणि त्याच्या नजरेपासून लपण्यासाठी पुस्तक डोळ्यासमोर पकडलं. आणि रोहित हसून म्हणाला, राणी, तू डोक्यावर पडलीस का, की डोक्यावर उभं राहून पुस्तक वाचण्याचा कोर्स केला आहेस, जे उलटं पुस्तक पकडून वाचतेस? तशी राणी पुस्तकाच्या आड थोडंसं हसली आणि पुन्हा सरळ पुस्तक पकडलं. म्हणजेच तिच्या हे लक्षात आलं नव्हतं. त्याच्या नजरेनं ती घायाळ होत होती आणि इतक्यात रोशनचा फोन आला. त्यानं व्हिडिओ कॉल केला होता. राणीनं फोन घेतला आणि रोशन म्हणाला, वहिनी, मगाशी डायनिंग टेबलवर सगळे भेटले, तुम्ही दोघं नाही भेटला. आजकाल दोघांना बेडरूम खूप प्रिय वाटत असेल ना, अशी त्यानं मस्करी केली. तशी राणी थोडी हसली. तो म्हणाला, दादा कसा आहे गं, दाखव ना. मग राणीनं रोहितकडे कॅमेरा वळवला आणि बॅक कॅमेरानं ती रोहितला दाखवू लागली. आणि रोशन म्हणाला, तसं नाही गं वहिनी, फ्रंट कॅमेरानं दाखव तर व्यवस्थित दिसतं, मला दादा दिसत नाही. आता राणीला वाटलं बॅकचा कॅमेरा थोडा खराब झाला आहे की काय, म्हणून त्याला दिसत नाही. पण रोशन मुद्दाम तिला तसं म्हणत होता. मग राणीनं फ्रंट कॅमेरा लावला आणि ती स्वतः कॅमेऱ्यात दिसायला लागली. आणि रोशन म्हणाला, आता तू क्लिअर दिसते, दादालासुद्धा फ्रंट कॅमेरामध्ये घे. आणि मग कसं करू ते राणीला कळेना. मग राणी रोहितच्या पाठीमागं गेली आणि त्याच्या गळ्यातून दोन्ही हात पुढे घेतले आणि त्याच्या खांद्यावर हात टेकवले आणि त्याच्या तोंडासमोर मोबाईल पकडला. आणि आता दोघेही रोशनला दिसायला लागले. पण आता पाठीमागून राणीचे हात रोहितच्या गळ्यात असल्यामुळे ती खूपच रोमॅन्टिक मोमेंट तयार झाली होती आणि रोहितचं सगळं लक्ष राणीकडे होतं. आणि रोशन त्याला म्हणाला, दादा कसा आहेस? तरीही रोहित काही बोलतच नव्हता. तो तर राणी गळ्यात पडल्यामुळे भारावून गेल्यासारखा झाला होता आणि तिच्या परफ्यूमचा वास त्याच्या नाकात घुसत होता आणि मंत्रमुग्ध अवस्था होऊन गेली होती त्याची. त्यात तिच्या छातीचा स्पर्श त्याच्या खांद्याला व्हायचा, तिचे केस त्याच्या गळ्यात आले होते आणि हे सगळं तो पहिल्यांदाच फील करत होता. आणि आता रोहितचा उरला नव्हता. तोही आता हळूहळू वेगळ्या जगात हरवून जायला लागला. रोशनला त्याचे एक्सप्रेशन दिसायचे, चेहऱ्यावरचे बदललेले भाव दिसायचे आणि तो गालात हसायचा. आणि मग त्यानं पुन्हा एकदा त्याला हाक मारली आणि म्हणाला, रोहित दादा. अरे मी बोलतोय, माझ्याकडे बघ. आणि मग रोहित भानावर आला आणि म्हणाला, हां बोल रोशन, एवढंच म्हणाला. आणि पुन्हा रोहितचं लक्ष राणीकडे लागलं आणि पुन्हा त्याचा आवाज घशात अडकला. आणि रोशन म्हणाला, तुला ऑड फील होते का दादा, तुला बरं वाटत नाही का? अरे तुझा चेहरा बघ कसा झाला आहे. अरे बापरे राणी वहिनी, अगं दादाला काहीतरी होतंय गं, डॉक्टरांना बोलव पटकन. ओ माय गॉड, दादा तुझा चेहरा खूप लाल लाल झाला आहे. आणि आता असं रोशन मुद्दाम त्याची मस्करी करत म्हणाला. तशी राणी घाबरली. तिनं आणखीन पुढे झुकून पाठीमागूनच रोहितच्या चेहऱ्याकडे बघितलं. मोबाईल तसाच हातात होता आणि मग तर ती आणखीनच त्याच्या अंगावर झुकली. रोहितला आणखीनच जास्त टच झाला. तिचा गाल त्याच्या गालावर घासत होता आणि त्या घर्षणानं त्याच्या शरीरात ठिणग्या पडत होत्या. तिची छाती आणखीन त्याच्या खांद्यावर प्रेस होत होती आणि पुन्हा त्याच्या आणि तिच्या हृदयाची स्पंदनं वाढायला सुरुवात झाली. तिच्या स्पर्शाने पुन्हा त्याच्यावर माधुरी चढायला लागली. पण आता तो तिला दूर झटकत नव्हता, पहिल्यासारखा बाजूला हो म्हणत नव्हता, कारण तेच त्याला सगळं हवंसं वाटत होतं. आणि रोहित कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवायला लागला आणि लाजून त्याचा चेहरा लाल भडक झाला होता. थोडा घामही सुटायला लागला होता कानाच्या पाठीमागून. आणि बदमाश रोशन तिकडे हसायचा. आणि मग त्यानं सोनमला खुणवलं आणि म्हणाला, इकडे ये, दादासोबत बोल, त्याची चौकशी कर आणि पाठीमागून ये.
मग आता सोनम आली आणि राणीसारखंच पाठीमागून त्याच्या गळ्यात पडली आणि आता तिकडेही आणि इकडेही सेम पोझिशन झाल्या होत्या. सोनम रोशन खूप नॉर्मल होते, त्यांना सवय होती असं एकमेकांच्या गळ्यात पडायची, पण राणी आणि रोहित मात्र खूपच शहारून गेले होते. आणि आता रोशननं त्या दोघांना आता त्या रोमॅन्टिक मूडमध्ये ढकलून आणून सोडलं आणि म्हणाला बाय दादा आणि फोन ठेवला. आणि राणी त्याच्या गळ्यातून आता फोनसहित हात काढणार इतक्यात रोहित हळूच डोळे झाकून म्हणाला, थांब ना, आता आणखीन कोणाला तरी व्हिडिओ कॉल कर. आणि आता राणीला सुद्धा ते सगळं विचित्र वाटत होतं आणि ती म्हणाली, सर आता कशाला, आता कोणाला कॉल करायचा? रोहित म्हणाला, मंकूला कर. राणी म्हणाली, तुमचे मित्र आहेत ना, मग मी कशाला बोलू त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर, तुम्ही एकटेच बोला, तुम्हाला लावून देते फोन. आणि आता रोहित मनातून चिडला आणि म्हणाला, ओके मग मनोजला कर, तुझ्या मित्राला कर, मी बोलू शकतो त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर, आणि व्हिडिओ कॉलच कर आणि फ्रंट कॅमेऱ्यानंच बोल. आणि राणी म्हणाली, आता मनोजला कशाला, तो आताच गेला ना इथनं. आणि रोहित म्हणाला, मला त्याची खूप आठवण येते आणि तुझाही अभ्यासाचं विचारायचं राहिलं असेल ना मगाशी, आता माझ्यासमोर बिनधास्त विचारा आणि कितीही वेळ बोला, तुला कर म्हणालो तर कर ना गं, कशाला 17 प्रश्न विचारतेस. आणि आता राणीनं मनोजला कॉल केला आणि तशीच त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या अंगावर झुकून त्याच्या गालाला गाल लावून उभा राहिली. आणि आता त्या मनोजसोबत कोणाला बोलायचं होतं, इथे जे चाललं होतं ते सगळं हवं असं वाटत होतं, म्हणून रोहितनं ड्रामा केला होता आणि सरळ डोळे मिटून घेतले आणि राणीचा स्पर्श फील करायला लागला. तिच्या केसांचा वास, तिच्या परफ्यूमचा वास त्याला सगळं धुंद करून टाकत होतं. आणि समोरून मनोज म्हणाला, काय झालं राणी, बोल ना. आणि मनोज आणि राणीच बोलत बसले दोघंच, तेही अभ्यासावर, आणि रोहित कुमारचं विमान गेलं ढगात आणि राणीच्या स्पर्शाने रोहितला खूप हलकं हलकं वाटत होतं. आता यानं तर डोळेच झाकून घेतले आणि मनोज म्हणाला, राणी अगं सर झोपले. आणि राणी म्हणाली, ठीक आहे मनोज, मलाही कंटाळा आलाय उभा राहून राहून. आणि मग तिनं फोन ठेवला आणि निघाली. तसा रोहित लगेच डोळे उघडून म्हणाला, कुठे निघालीस, इथं माझ्यासमोर बस. आणि राणी वैतागून म्हणाली, सर वॉशरूमला तरी जाऊ की नको, की आता तुमच्याच हातात दुर्बीन देऊ मला बघायला, काय जाच लावलाय हो तुम्ही. आणि रोहित हसला आणि म्हणाला, जा जा. आणि ती त्याच्यावर वैतागून वॉशरूमला गेली. आणि नवे नवे प्रेमात पडलेले प्रेमकुमार रोहित ओठ चावून गालात हसायला लागला.